ह्या लेक्चर सिरीज मध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि सीईटी साठी 11th आणि 12th चा सिलेबस बघणार आहोत। जर तुमची नीट जेईई शिकण्याची इच्छा असेल तर त्याकरिता एक माझी वेगळी प्लेलिस्ट आहे। तर चला मग फिजिक्सचा पहिला चॅप्टर विच इज युनिट्स अँड मेजरमेंट शिकायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? अ क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड, अ क्वांटिटी that can be measured। अशी क्वांटिटी जी आपण मोजू शकतो त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणूया। आणि आपण साध्या सोप्या भाषेमध्ये पूर्ण फिजिक्स शिकणार आहोत। कठीण इक्वेशन्स असतील तरी मी त्याला थोडं इझी करून तुम्हाला समजण्याच्या हिशोबाने सांगेन। तर अशी क्वांटिटी जी आपण मोजू शकतो त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणू। जसं मास आहे, वजन आहे, मोजू शकतो। लांबी आहे, लेंथ मोजू शकतो। तापमान किती आहे, टेम्परेचर मोजू शकतो। किंवा मग आपली स्पीड किती आहे, गती किती आहे हे सुद्धा आपण मोजू शकतो। तर ह्या सगळ्या आपल्याला फिजिक्स मध्ये शिकायच्या आहेत। याला आपण म्हणूयात फिजिकल क्वांटिटीज। आणि ज्या आपण मोजू नाही शकत, जसे इमोशन्स आहे की मी किती आनंदी आहे, तर आपल्याकडे मापक नाही आहे, तर ह्या तर आपल्याला नसतील शिकायला। तर आता ह्या फिजिकल क्वांटिटी जेव्हा आपण शिकू तेव्हा आपल्याला किती क्वांटिटी आहे आणि कशात मोजायची हे शिकावं लागेल। तर फिजिकल क्वांटिटी मध्ये आधी असेल एक नंबर, डिजिट। जसं लेट से वजन आहे, वजन असेल 40, तर मागे याच्या फॉलोड बाय युनिट, एक युनिट सुद्धा असेल किलोग्राम। तर जेव्हाही आपण फिजिकल क्वांटिटी लिहू देअर इज वन मॅग्निट्यूड म्हणजे एखादा आकडा आणि त्यानंतर असेल युनिट। जसं लेंथ मोजायची असेल तर 20 मीटर्स, तर मीटर झालं 20, मीटर जे आहे ते झालं युनिट आणि 20 जे आहे हे झालं याचा मॅग्निट्यूड। म्हणजे आपण फिजिकल क्वांटिटीला एक नंबर आणि एक युनिट यांनी सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो। मग आता ह्या फिजिकल क्वांटिटीज कशा कशा, तर आपण यांना वेगवेगळ्या याच्यात डिवाइड करूया। पहिला फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड आणि सप्लिमेंटरी। मग सर फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय? तर फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटी ज्या दुसऱ्यांवरती डिपेंड नाही करत मोजण्याकरिता। The quantity those are independent of other for their measurement, म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड नाही करणार, डायरेक्ट मोजता येते। एक एक्झाम्पल घेऊन सांगतो। जसं ABCD असे झेड पर्यंत अल्फाबेट्स आहेत, हे आपण एकदा अल्फाबेट शिकलो की आपण यांची सांगड घालून वेगवेगळे वर्ड्स तयार करू शकतो। जसं फिजिक्स आहे तर ABCD झेड पैकीच काही जे अल्फाबेट्स असतील ते वापरून वर्ड बनेल, कुठलाही वर्ड असो, वर्डनी सेंटेन्स बनेल। जसं मराठीमध्ये अ आ ई किंवा क ख ग आपण हे शिकूनच पूर्ण शब्द बनवू शकतो। सेम पूर्ण सायन्सच्या ज्या क्वांटिटीज असतील त्या ह्या बेसचा यूज करून तयार करू शकतो। आणि ह्या ज्या बेसिक क्वांटिटीज आहे, फंडामेंटल क्वांटिटीज आहे, ह्या आहेत टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज। कुठल्या कुठल्या? पहिली लेंथ, जी आपण मीटर मध्ये मोजूयात। दुसरी मास, जी आहे आपण किलोग्राम मध्ये मोजूया। तिसरी टाइम, सेकंद युनिट असेल याचं। चौथी टेम्परेचर, टेम्परेचरचं जे युनिट आहे ते SI युनिट केल्व्हिन असेल। सर हे SI म्हणजे काय हे सगळं सांगतो। डिग्री सेल्सिअस सुद्धा तुम्ही ऐकलं असेल, आजचं टेम्परेचर लेट से 38 आहे, 42 डिग्री सेल्सिअस आहे, पण SI युनिट मध्ये लिहिताना नेहमी केल्व्हिन लिहायचं। जे पण फिजिक्सचे फॉर्म्युलेज असतील मॅक्सिमम ठिकाणी केल्व्हिन आपल्याला वापरावं लागतं। हाऊ टू कन्वर्ट दॅट वी विल स्टडी। नेक्स्ट इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट जे आहे ते आपण एम्पियर मध्ये मोजूयात। 6वं लुमिनस इंटेन्सिटी, हे कॅन्डेला मध्ये मोजतो आपण, हे युनिट आहे। आता हा वर्ड तुम्हाला एक नवीन असेल,
लुमिनस इंटेन्सिटी. कदाचित कुणी ऐकलंही असेल, पण हे जे सगळे आहेत हे 10वी पर्यंत भरपूरदा ऐकले असतात. पण हा एक नवीन. सर हे काय सांगतं? हे सांगतं की लाईटची इंटेन्सिटी किती आहे, म्हणजे प्रकाशाची तीव्रता किती आहे. लेट से जास्ती, जसं डे लाईटमध्ये कधी कधी जास्ती उजेड असतो, म्हणजे इंटेन्सिटी लाईटची जास्त. डार्क असेल तर इंटेन्सिटी कमी. तर लाईटची इंटेन्सिटी किती प्रकाश तीव्र आहे हे मोजण्याकरिता आपण लुमिनस इंटेन्सिटी वापरतो. आणि 7वं जे असेल ते आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. 7वी क्वांटिटी कुठली आहे? अमाऊंट ऑफ सबस्टन्स, जी आपण मोजू मोल मध्ये. आणि ही जी आहे ही केमिस्ट्रीमध्ये खूप जास्ती कामात पडते. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, जसं एखादं केमिकल कंपोजिशन आहे तर त्यात छोटं एखादा धातू असेल, एखादं कंपोजिशन आहे, मोजायचं असेल तर आधी युनिट नव्हतं, हे एक ऍड केलं आहे. पहिले तर 6च होत्या, मग ऍड करून 7 झालंय. आणि ह्या 7 वरती बेस बाकी सगळ्या क्वांटिटीज असतील. म्हणजे कुठलीही क्वांटिटी असो, जर आपल्याला पाहिजे आहे तर यांना मल्टिप्लाय किंवा डिव्हाइड करून आपण क्वांटिटी डिराईव्ह करू शकतो. मग अशा क्वांटिटीजना डिराईव्ड क्वांटिटीज म्हणूया. मग ह्या क्वांटिटीज मोजायच्या असतील तर युनिट लागतील, आणि हे युनिट साठी वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत. तर कुठल्या कुठल्या आहेत त्या बघूया. युनिट सिस्टम्स तुम्हाला बोर्डच्या बुकमध्ये कदाचित हे आधी सापडेल, पण आपण आपल्या हिशोबाने थोडं सोपी करून इझी वे मध्ये शिकतोय. तर लेंथ, मास आणि टाइमच्या हिशोबाने भरपूर साऱ्या सिस्टम्स आहेत. अशा 4. कुठल्या कुठल्या ज्या रिनाउंड आहेत त्या सांगतो आहे मी. पहिली CGS, म्हणजे लेंथ. या सिस्टम मध्ये आपण मोजतो सेंटीमीटर मध्ये. मास जे मोजू ते मोजूयात आपण ग्राम मध्ये, आणि टाइम जो मोजूयात तो मोजूयात आपण सेकंद मध्ये. तर सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंद. दुसरी जी युनिट सिस्टम असेल ती असेल MKS. MKS म्हणजे मीटर, किलोग्राम आणि सेकंद. म्हणजे आपण मास मोजताना, लेंथ मोजताना मीटर मध्ये, मास मोजताना किलोग्राम मध्ये, टाइम मोजताना सेकंद. तिसरी जी आहे ती आहे FPS, फूट, पाऊंड आणि सेकंद. ही जी थर्ड आहे ही ब्रिटिश सिस्टम आहे, म्हणजे इंग्रजांची. जसं की आपल्यावरती, भारतावरती इंग्रजांनी खूप वर्ष राज्य सुद्धा केलं, त्यामुळे अजून सुद्धा आपण हे खूपदा वापरतो. जसं हाईट सांगायची असेल तर आपण फूट मध्ये सांगतो. एखाद्याची उंची 6 फूट आहे, 5.5 फूट आहे, अजूनही आपण फूट मध्ये मोजतो. किंवा मग एखादा एरिया असेल तर आपण स्क्वेअर फूट सांगतो की 2400 स्क्वेअर फूट एरिया किंवा स्क्वेअर फीट एरिया असं सांगतो. तर अजूनही आपण हे वापरतो. खूप ठिकाणी आपल्या इकडे बाळाचे वजन असेल तर पाऊंड मध्ये सांगतात की इतक्या पाऊंडचं एक बाळ आहे. तर आपण अजूनही ब्रिटिश सिस्टम वापरतोय. पण आपल्याला जे फिजिक्स मध्ये फॉर्म्युले असतील ते वापरताना SI युनिट्स वापरावे लागतील. तर SI काय आहे? SI आहे सिस्टम इंटरनॅशनल. म्हणजे जगभरातल्या सायंटिस्टनी, वैज्ञानिकांनी कॉन्फरन्स घेऊन की सगळीकडे सेम वापरात आलं पाहिजे असं जे युनिट बनवले आहेत ते आहेत SI. जेणेकरून जी ज्ञानाची आदान प्रदान आहे ती इझी झाली पाहिजे, आणि बाकी कुठल्याही गोष्टी मोजायच्या असतील तर सगळीकडे युनिफॉर्मिटी आली पाहिजे. नाही तर मग भारताकडे फूट वापरत आहे किंवा एखाद्या भारताच्या स्टेटमध्ये दुसरं काहीतरी युनिट वापरत आहे. जसं वजनाचे युनिट वेगवेगळं, जसं पायली असायचं की इतकी पायली, जसं करन्सीज वेगवेगळे आहेत. पण मग युनिट वेगवेगळे नको यायला, त्याकरिता SI युनिट, सिस्टम इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल सिस्टम्स, हे युनिट आपण वापरतो. तर अशा 4 युनिट सिस्टम आहे. आणि फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत? 7. मग आता ह्या फंडामेंटल वरनं तर आपण बाकी काढू शकतो असं मी सांगितलं. तर ज्या क्वांटिटी आपण फंडामेंटल वरनं काढू शकतो अशा क्वांटिटीजला आपण म्हणूयात
डिराइव्ड क्वांटिटीज. मग डिराइव्ड क्वांटिटीजला डिफाइन करायचं असेल तर दोज क्वांटिटी डिपेंड ऑन 2 or more फंडामेंटल फॉर देअर मेजरमेंट. की जर का यांना मोजायचं असेल तर 2 किंवा 2 पेक्षा जास्ती फंडामेंटल आपल्याला वापरावे लागतील. तर आपण डिफाइन असं करूयात, दोज विच डिपेंड ऑन 2 or more fundamental quantities for measurement. ठीक आहे का बघा. आणि फंडामेंटलला कसं डिफाईन केलं होतं, दुसऱ्या कुणावरही डिपेंड नाही, इंडिपेंडंट आहे. लागलं तुम्हाला डेफिनेशन लिहायची असेल तर लिहू शकता, इंडिपेंडंट ऑफ आर दोज क्वांटिटी विच आर इंडिपेंडंट ऑफ अदर क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. ओके का पहा. तर चला मग डिराइव्ड बघूया. डिराइव्ड मध्ये तो भरपूर सारे आहेत, मी काही एक्झाम्पल देतो. जसं एरिया काढायचा आहे. लेट से हा बोर्ड आहे, याचा एरिया काढायचा आहे. लेंथ इंटू ब्रेथ रेक्टँगल आहे. मग लेंथ जी आहे ही फंडामेंटल क्वांटिटी जी मीटर मध्ये आपण मोजतो. ब्रेथ जर असेल ही सुद्धा फंडामेंटलच, ही मीटर मध्येच मोजू ना, लांबी आणि रुंदी. म्हणजे हे दोन्ही जे आहे ते फंडामेंटलच आहेत ना, लेंथ इंटू लेंथ. युनिट लिहायचं झालं तर लेंथ हे मीटर मध्ये मोजू, लांबी मीटर मध्ये, म्हणजे आपण लिहूयात मीटर स्क्वेअर. किंवा लेट से तुम्हाला मोजायचं आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसा मोजता येईल, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, एम इंटू एम इंटू एम, दॅट इज मीटर क्यूब. ओके का. म्हणजे आपण फंडामेंटलला मल्टिप्लाय किंवा डिवाइड करून भरपूर बनवू शकतो क्वांटिटी. सर डिवाइड करून सांगा एखादी. ठीक आहे, लक्ष द्या. स्पीड सांगतो आहे. स्पीडला आपण डिफाईन कसं करतो, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि किती वेळात ट्रॅव्हल केलं यांनी आपली गती समजते, म्हणजे स्पीड समजते की किती स्पीडने चालत आहे. तर आता याचं युनिट कसं लिहू, डिस्टन्स म्हणजे फंडामेंटल, लेंथ असेल ना एक, लेंथ कशात मोजायची आहे आता सांगितलं, मीटर. आणि टाइम कशात मोजायचा आहे, सेकंद मध्ये, म्हणजे स्पीडचं युनिट असेल मीटर पर सेकंद. जसं एक्सेलरेशन आहे, व्हेलॉसिटी अपॉन टाइम, व्हेलॉसिटी परत डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे कुठली डिराइव्ड क्वांटिटी असो फंडामेंटलनी सॉल्व्ह होणार आहे. तर 7 फंडामेंटलनी सगळ्या भरपूर साऱ्या शेकडो क्वांटिटीज आपण बनवू शकतो. तसं तर फिजिक्स भरात मी भरपूर सांगेलही आणि वेळोवेळी युनिट डायमेन्शन सुद्धा काढून दे. चला नेक्स्ट बघूयात. एखादी अजून क्वांटिटी सांगतो. जसं की डिवाइड करून डेन्सिटी नाव ऐकलं असेल तुम्ही. डेन्सिटी म्हणजेच आपण लिहू शकतो मास पर युनिट व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. सर व्हॉल्यूम कशावर डिपेंड करते, व्हॉल्यूम तर डिपेंड करताय लेंथ ब्रेथ हाईट, म्हणजे फंडामेंटल वर. म्हणजे कुठली क्वांटिटी असो डिराइव्ड आपण मल्टिप्लाय डिवाइड करून जाऊ शकतो फंडामेंटल पर्यंतच. जसं याचं युनिट लिहायचं असेल तर बघा फंडामेंटल मध्ये चालेत का युनिट, मास केजी मध्ये आणि व्हॉल्यूम मीटर क्यूब. म्हणजे सगळं फिरून आपण फंडामेंटल वर जातो. फंडामेंटलनी अशा सगळ्या क्वांटिटी डिराइव्ह होते. ठीक आहे का. असं नाही की ह्या 4च आहेत, अजूनही तुम्हाला बघायला मिळू शकते. बघा, आणि ह्या ज्या फंडामेंटल आहेत यांना सपोर्ट करायला, जसं आपण सर्क्युलर मोशन शिकू पुढे चालू, रोटेशनल मोशन शिकू, तर याच्याकरता सप्लिमेंटरी क्वांटिटी लागतील, ज्या की आहेत 2. तर आपण थर्ड वाला बघूयात, सप्लिमेंटरी क्वांटिटीज. ह्या आहेत सपोर्ट करायला. सप्लिमेंटरी क्वांटिटीज कशा करीत आहेत, सपोर्ट करायला.
सप्लिमेंटरी क्वांटिटीज किती सांगितल्या? 2. पहिला प्लेन अँगल आणि दुसरी सॉलिड अँगल. सर प्लेन अँगल म्हणजे काय? 10वी पर्यंत तुम्ही जे अँगल मोजत होते 30 डिग्री 45 60 ते जे अँगल आहेत जे आपण डी ने मोजायचो त्याला आपण प्लेन अँगल म्हणतो. जसा हा अँगल असेल असा थीटा. प्लेन अँगलचं जे SI युनिट आहे ते असेल रेडियन. सर आम्ही तर डिग्री लिहित होतो 30 डिग्री. फर्स्ट वी हॅव टू कन्वर्ट इन टू रेडियन आणि मग आपल्याला फिजिक्स फॉर्म्युला यूज करावा लागतो. डायरेक्टली ठीक आहे पण मी सांगतो आहे रेडियन हे SI युनिट आहे. ओके का? बघा तर रेडियनला दाखवायचं कसं? अर्धा सी. कसं दाखवाल? अर्धा सी. तर रेडियन कशाचं युनिट आहे? प्लेन अँगल. सर डिफाईन करायचं असेल तर कसं करूया? एक सर्कल घ्या, सर्कलचा थोडासा एक हिस्सा घ्या, आर्क घ्या. ह्या आर्कची लेंथ मोजा. याला लेंथ ऑफ आर्क छोटी असेल तर DS किंवा S सुद्धा घेतली तरी चालेल. बुक मध्ये DS ही सापडू शकतं, आपण S घेऊयात समजायला. आणि R आहे रेडियस, आहे अँगल. तर आपण अँगलला डिफाईन करूया आर्क लेंथ अपॉन R. अँगलला कसं डिफाईन करू? आर्क लेंथ अपॉन R. लेंथ ऑफ आर्क मोजा, डिवाइड बाय R करा. पण हे जे मिळणार आहे हे कशात मिळणार आहे सांगा? रेडियन मध्ये. जसं 10वी सर्कल चॅप्टर मध्ये आर्क लेंथ मोजायला फॉर्म्युले होता तेव्हा तुम्हाला रेडियन मध्ये कन्वर्ट करणं शिकवलं नाही. तर 2π/360 हे वापरून तुम्ही सॉल्व्ह करायचे. थीटा अपॉन 360 इंटू 2πr लेंथ ऑफ आर्क मिळून जायचे. तर आपण हे कन्वर्ट कसं करायचं ते शिकूयात पुढे. तर पहिली सप्लिमेंटरी क्वांटिटी कुठली आहे? प्लेन अँगल. दुसरी कुठली आहे? सॉलिड अँगल. तर प्लेन अँगल जो मोजतो आपण तो 2Dत मोजू शकतो. सरळ सरळ हिशोब आहे 2D मध्ये. पण 3Dत अँगल मोजायचा असेल, एखादा कोन असेल, कोनचा अँगल मोजायचा असेल तर हे नाही चालणार. आपल्याला 3D मध्ये अँगल मोजायला सॉलिड अँगल लागेल. याचं युनिट कुठलं असेल? याचं युनिट असेल स्टेरेडियन. मग हा एक एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. बघा असा एखादा शेप आहे, एरिया एखादा, हा बोर्ड आहे. बोर्डचा सॉलिड अँगल मोजायचा असेल एखाद्या पॉइंटशी किंवा स्पिअरचा एखादा हिस्सा घेतला त्याचा पॉइंट म्हणजे अँगल मोजायचा असेल सेंटरशी, तर आपण काय करूयात? 3D मध्ये सगळे जॉईन करून घेऊयात आणि मग इथे अँगल मोजू जो येईल. पण ह्याला 3D मध्ये व्हिज्युअलाइज करावं लागेल. 3D अँगल, सॉलिड अँगल. ठीक आहे. आता याला फॉर्म्युल्यात कसं टाकूयात? तर याला अशा सिम्बॉलनी दाखवतात. फॉर्म्युला लिहायचा असेल R रेडियस मोजा, हा एरिया मोजा किती आहे तर, आणि याला डिफाईन करूया आपण हा एरिया डिवाइडेड बाय R स्क्वेअर. काय असेल? एरिया डिवाइडेड बाय R स्क्वेअर आणि युनिट असेल स्टेरेडियन. तर मग आज आपण ह्या पहिल्या लेक्चर मध्ये काय काय शिकलोत एकदा पूर्ण समराईज करूयात. सगळ्यात पहिले फिजिकल क्वांटिटीज, अशा क्वांटिटीज ज्या मोजू शकतो, क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड. मग फिजिकल क्वांटिटीजचे 3 टाइप कुठले कुठले? फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज आणि सप्लिमेंटरी क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज किती सांगितल्या? 7, ज्या की दुसऱ्या कुणावर डिपेंड नाही करत, इंडिपेंडंट ऑफ अदर. 7 कुठल्या कुठल्या? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स. सर डिराइव्ड क्वांटिटी खूप साऱ्या, फंडामेंटलला मल्टिप्लाय किंवा डिवाइड करून आपण डिराइव्ड क्वांटिटीज बघू शकतो. आणि सप्लिमेंटरी क्वांटिटीज ज्या असतील सपोर्ट करायला किती आहेत? 2. प्लेन अँगल जो 2Dत मोजतो, सॉलिड अँगल 3D मध्ये. युनिट असेल प्लेन अँगलचं रेडियन, सॉलिड अँगलचं स्टेरेडियन. आणि ह्या सगळ्या क्वांटिटीज मोजायला आपण युनिट सिस्टम बघितल्या ज्या मोस्ट फेमस आहेत, रिनाउंड आहेत. पहिली MKS, CGS सेंटीमीटर ग्राम सेकंद, मग MKS मीटर किलोग्राम सेकंद, मग FPS जी की ब्रिटिश आहे फूट पाऊंड सेकंद, आणि लास्ट SI युनिट्स. ठीक आहे. तर पुढल्या
लेक्चरमध्ये आपण या पुढले टॉपिक जसं डिराइव्हड क्वांटिटीज कशा काढायच्या ते सगळं बघूया.